गुड मॉर्निंग फ्रेंड्स. व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये मी आपले स्वागत करतो. तर आज आपण पाहणार आहे युजेस ऑफ डायमेन्शनल एनालिसिस मधला नेक्स्ट पॉइंट तो आहे थर्ड. काय आपण करणार आहे बघा, सीजीएस आणि एसआय या युनिट्स मधनं आपण कंपॅरिझन करणार आहे. सीजीएस आणि एसआय या युनिट मध्ये आपण कंपॅरिझन करणार आहे आणि दोघांच्या मध्ये डिफरन्स किती आहे हा शोधणार आहे. जसं बघा तुम्हाला माहिती आहे हे 1 मीटर इज इक्वल टू किती आहे 100 सेंटीमीटर. बरोबर. हे एसआय युनिट आहे, हे सीजीएस युनिट आहे. तुम्हाला माहिती आहे बघा हे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती आहे 10 mm आहे. एसआय युनिट नाहीये, हे सीजीएस नाहीये, पण कन्वर्जन रेट फक्त मी लिहिलाय. बरोबर का. हे बघा एसआय आणि सीजीएस 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. तसंच आपण जूल आणि अर्थ या दोघांच्या मध्ये किती डिफरन्स आहे, कन्वर्जन रेट काय आहे, हा फाइंड आउट करायचा आपण आता प्रयत्न करणार आहे की कन्वर्जन रेट दोघांच्या मध्ये काय येतो. म्हणजे 1 जूल इज इक्वल टू किती अर्थ हे येणार आहे. आता जूल आणि अर्थ हे दोघंही कोणाचे युनिट्स आहेत, वर्क डनचे. कोणाचे युनिट्स आहेत, वर्क डनचे. किंवा मी म्हणू शकतो कायनेटिक एनर्जीचे, किंवा मी म्हणू शकतो पोटेन्शियल एनर्जीचे. कुणाचेही युनिट्स आहेत, तिघांचे युनिट्स सेमच असतात. वर्क डन म्हणजेच कायनेटिक एनर्जी आहे, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. तर चला मित्रांनो आता आपण फाइंड आउट करूया जूल आणि अर्थ मध्ये डिफरन्स किती आहे, फरक किती आहे. ठीक आहे. चला मी जे काही बोर्डावर लिहितोय ते सगळ्यांनी लिहावं. आपण थर्ड बघणार आहे आता आणि तो थर्ड पॉइंट दिलेला आहे तुम्हाला. तो थर्ड तुम्हाला दिलेला आहे बघा टेक्स्टबुकच्या पेज नंबर 7 वरती. इथे थर्ड पॉइंट दिला बघा, टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन सेम फिजिकल क्वांटिटीज इन डिफरंट सिस्टम. बघा थर्ड, टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन टू फिजिकल क्वांटिटीज. टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन टू फिजिकल क्वांटिटीज. आता आपण फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे. दोघांच्या मध्ये काहीतरी कॉन्स्टंट असेल, तोही कॉन्स्टंट आपण घेणारच आहे. मी पहिल्यांदा म्हणतो बघा लेट 1 जूल इज इक्वल टू x अर्थ. आता हे x अर्थ जे आपण लिहिले हे x अर्थ किती आहे हे आपल्याला x फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, x फाइंड आउट करायचं आहे. जसं आपण म्हणायचं बघा v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू i. मग v इज इक्वल टू काय आलं i r. हा r जसा आपण फाइंड आउट करत होतो तसंच आपण इथं x फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे. मी रब करतो ते पलीकडचं. तर पहिल्यांदा मी काय म्हणतो ते इथं समजून घ्या. जूल असो किंवा अर्ग असो दोघही वर्क डनचे युनिट्स आहेत. कुणाचे युनिट्स आहेत, वर्क डनचे युनिट्स आहेत, किंवा कायनेटिक एनर्जीचे युनिट्स आहेत, किंवा पोटेन्शियल एनर्जीचे युनिट्स आहेत. मग मी काय लिहितो लक्ष द्या. मी म्हणतो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. बरोबर. इज इक्वल टू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला घेतो 1/2 mv². ठीक आहे. 1/2 तर कॉन्स्टंटच आहे. 1/2 कोण आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. म्हणजे mv² चे डायमेन्शन्स पडतील mv². m म्हणजे कोण, मास, kg इनटू v म्हणजे कोण आहे, वेलोसिटी, मीटर पर सेकंद चा स्क्वेअर. म्हणजे काय येते बघा kg मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर. ठीक आहे. LMT मध्ये काय येणार सांगा मला आता. हेच L M आणि T मध्ये काय येणार, L रेज टू 2, M रेज टू 1, T रेज टू -2. बरोबर. L रेज टू 1 सॉरी L रेज टू 2,
m रेज टू 1 t रेज टू -2. ठीक आहे. बघा LMDL म्हणजे कोण? लेंथ. m म्हणजे कोण? मास. आणि t म्हणजे कोण? टाइम. ठीक आहे. LMD मध्ये आपण गेलो बघा, आपण कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी गेलो. त्यातनं मी हे डायमेन्शन्स फाइंड आउट केले की जे डायमेन्शन्स मी आता इथे सबस्टिट्यूट करतो. 1 जूल. मग आता इथे डायमेन्शन्स काय येतील बघा, L रेज टू 2 m रेज टू 1 t रेज टू -2. हे इथलं दिसतंय की नील इकडचं? दिसतंय. इज इक्वल टू x इंटू परत डायमेन्शन और तेच येणार L रेज टू 2 m रेज टू 1 t रेज टू -2. तुम्ही आता म्हणाल सर दोन्हीकडे तर सेमच आहे, मग कॅन्सल करा. बरोबर. तुमच्या डोक्यात शंका पडली असेल किंवा प्रश्न आला असेल की बोथ द साइड्स LHS RHS लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड दोघंही सेम आहेत, मग कॅन्सल करायचं का? तर नाही, कॅन्सल नाही करायचं. दोघंही वेगळ्या वेगळ्या युनिट्स मध्ये आहेत. वेगवेगळ्या काय? हे आहे बघा SI युनिट्स मध्ये आणि हे आहे बघा CGS युनिट्स मध्ये. SI म्हणजे काय? लेंथ कशात मोजणार? मीटर. मास कशात मोजणार? केजी. आणि टाइम कशात मोजणार? सेकंद. CGS मध्ये बघा लेंथ कशात मोजणार? सेंटीमीटर. बरोबर का? m कशात मोजणार? ग्रॅम. आणि t कशात मोजणार? सेकंद. ठीक आहे का? आता हे दोघंही आपण पलीकडे इक्वेट करूया. पलीकडचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. हे काय करायचंय तुम्हाला? हे नोट म्हणून लिहून ठेवायचंय. हे पेपरला घ्यायचं नाही, पण ही नोट आहे. या क्वेश्चन समजण्यासाठी आपण ही नोट लिहून ठेवलेली आहे. स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. आपण आता पुढे जाऊया ह्या साईडला. मी ऍड करतो बघा. आता या गोष्टी इथे लिहितो मी. x इज इक्वल टू, आता मी नंबरिंग करतो. नंबरिंग केल्याशिवाय घोळ मिटणार नाही. मी याला म्हणतो 1 1 1 2 2 2. समजतंय का? 1 1 1 2 2 2 बघितलंय. फरक समजला पाहिजे की नाही, तर फरकच समजायचा नाही आपल्याला. x इज इक्वल टू लिहायचंय आता आपण. ठीक आहे. काय लिहायचंय? x इज इक्वल टू हे इकडे खाली येईल. म्हणजे काय येणार बघा, L रेज टू 2 m रेज टू 1 t रेज टू -2. बरोबर. ब्रॅकेट हे रेज टू काय लिहायचंय ना इथं? इथं काय लिहायचंय? 1 1 1 होल डिवाइडेड बाय L रेज टू 1 m रेज टू a1 कुठं वर 1 L रेज टू 2 m रेज टू 1 t रेज टू -2. इथं काय लिहायचंय? 2 2 2. ठीक आहे. 1 कशामध्ये आहे? 1 म्हणजे कोण आहे इथं? इथं लिहू का? 1 म्हणजे कोण आहे बघा? SI आहे. आणि 2 म्हणजे कोण आहे? CGS आहे. 1 म्हणजे कोण आहे? SI आहे. 2 म्हणजे कोण आहे? CGS आहे. आता आपण सरळ सेपरेट करून टाकूया सगळे. इज इक्वल टू सरळ मी ब्रॅकेट मोठा घेतो. एवढं कशाला मोठा नको, थोडा लहान घेतो. मी काय म्हणतो बघा, आता मी ब्रॅकेट घेतो. L रेज टू 1 अपॉन L रेज टू 2 ब्रॅकेटचा 2 रेज टू 2 ची पॉवर आहे ती मी बाहेर लिहिली इनटू m रेज टू अपॉन m हे 1 आणि 2 रेज टू किती आहे? 1. चला तिसरी t रेज टू 1 अपॉन t रेज टू 2 रेज टू किती लिहायचं आहे? -2. एकदम इझी मध्ये लिहिले मी. आता मी काय लिहितो बघा, L1 कोण आहे? 1 म्हणजे कोण आहे? SI आहे. म्हणजे वर काय लिहायचं? मीटर. वर येणार काय? आता लक्ष द्या. आता सगळ्यात मेन पॉइंट आहे, लक्ष दे. सगळ्यात मेन पॉइंट आता आहे मीटर अपॉन सीजीएस ला युनिट काय असते? सेंटीमीटर. कसं आलं रे? L1 मीटर घेतलं मी. बरोबर. L2 सेंटीमीटर घेतलं. का? सीजीएस ला सेंटीमीटर आहे. रेज टू 2. M1 मास कसा आहे? SI मध्ये केजी. सीजीएस मध्ये कसं आहे? ग्रॅम. रेज टू 1. आणि तिसरी क्वांटिटी सेकंद. सेमच आहे.
रेज टू -2. ठीक आहे. आता ह्या दोघांमध्ये बघा 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर किंवा 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. सेम सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये घ्यायचं आपल्याला. आपल्याला काय घ्यायचंय? सेम सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये घ्यायचंय. मोठं कोण आहे, मीटर का सेंटीमीटर? सेंटीमीटर मोठं आहे. मी इथे कन्वर्जन लिहितो, लक्षात ठेव. मी इथं कन्वर्जन लिहितोय, लक्ष दे. हेच लाल केलंय. इथं मी कन्वर्जन लिहितोय, लक्ष दे. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. काय? 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. कळलं? हे दोन्ही लक्षात ठेव. ही नोट म्हणून आहे. आता तिसरं काय येणार बघ. 1 मीटर म्हणजे किती? 1000 सेंटीमीटर. मग मी लिहितो इथं 1000 सेंटीमीटर अपॉन सेंटीमीटर डॉट. केजी किती आहे? 1000 ग्रॅम अपॉन ग्रॅम. आता इथे एस ला एस कॅन्सल आहे, काय फरकच पडणार नाही आपल्याला. त्यामुळे हे लिहायचं नाही, हे कॅन्सलच झालेलं आहे. या दोनच गोष्टी राहिल्या, तर या जागाच नाही केली तू पण. इज इक्वल टू सेंटीमीटरला सेंटीमीटर कॅन्सल, ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल. आलं काय बघ? इथं 3 झिरो झाले का चुकून? 2 झिरो आहेत ना. 100 इंटू 1000 किती झिरो झाले? 1 2 3 4 5 झिरो झाले का रे? लक्ष दे बघ, कुठं विसरलायस. लक्ष दे. हे बघ इथे, नीट लक्ष दे. इथं किती झिरो आहेत? 2. इथं रेस टू पॉवर 2 आणि 1 आहे. मग मी काय लिहितो बघा, 100 रेस टू 2 इंटू 1000 रेस टू 1. 100 रेस टू 2 म्हणजे झिरो डबल होतील. 100 असेल तर किती होणार? अजून 2 झिरो लागतील. कुठं लिहू? जागाच नाही. इथलं खालचं दिसतंय का मग? दिसतंय खालचं थोडं. मी म्हणतो इज इक्वल टू हे 100 आणि अजून 2 झिरो लागले. मग ते 2 झिरो का लागले? रेस टू 2 आहे. 3 असतं तर अजून एक झिरो लागला असता. इंटू म्हणजे मल्टिप्लाय 1000. किती झिरो झाले? 1 2 3 4 5 6 7 म्हणजेच काय झालं? 10 रेस टू 7. x काढला आपण. कोण काढला आपण? x काढला. x किती आला? 10 रेस टू 7. x काढला आपण. x किती आला? 10 रेस टू 7. म्हणजेच काय झालं? मी कुठं लिहत तसा आगाच काय लिहिले रे? बरं इथे लिहितो. कुठं? आता इथे लिहितो बघ, लक्ष द्या. म्हणजेच काय झालं? 1 जूल इज इक्वल टू x किती आहे? 10 रेस टू 7 अर्ग. सोल्युशन काढलं का आपण? म्हणजे आपण दोन फिजिकल क्वांटिटीज मध्ये कंपॅरिझन करताना तो मल्टिप्लिकेशन फॅक्टर किती आहे हा आपण असा काढतो. समजतंय का? आपण तुम्हाला इथे कन्वर्जन पण सांगितले. 1 मीटर म्हणजे 1000 सेंटीमीटर, 1 केजी म्हणजे 1000 ग्रॅम. ठीक आहे. एक स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघतोय. ठीक आहे. आपण नेक्स्ट पॉइंट बघतोय बघा. आता पेज नंबर टेक्स्टबुकच्या 8 वरती दिलाय लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल एनालिसिस. नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहे 8 लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल एनालिसिस. डायमेन्शनल एनालिसिस त्यातला फर्स्ट पॉइंट आहे बघा. लक्ष द्या, एक एक बघणार आहे आपण. व्हॅल्यू of dimensionless the value of dimensionless constant can be obtained with the help of experiments only. With the help of experiments only.
आपण आता काय म्हणतोय बघा, ज्या व्हॅल्यूज आहेत डायमेन्शनलेस कॉन्स्टंटच्या, या व्हॅल्यूज फाइंड आउट, जसं आपण मगाशी फाइंड आउट काय केलं बघा, 1 जूल इज इक्वल टू आपण काय म्हटलं 10⁷ अर्ग, हे आपण आता फाइंड आउट केलं. पण हे आपण फाइंड आउट काय केलं, कंपॅरिझन बिटवीन टू फिजिकल क्वांटिटीज केलं, टू फिजिकल युनिट्स केलं. काय, एक जूल आणि अर्ग यांच्यामध्ये कंपॅरिझन फाइंड आउट केलं. पण ज्या कॉन्स्टंटचे व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे म्हणता येते, त्यासाठी आपल्याला करावं लागेल एक्सपेरिमेंटच करावं लागेल. आपल्याला डायरेक्टली अशी डायमेन्शन वगैरे वापरून काही करता येत नाही. जसं की बघा मी काय म्हणतो, F इज इक्वल टू Gm अपॉन r². हा तुम्हाला माहिती आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय लॉ होता बघा 10वीला, फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द product of their masses and inversely proportional, directly proportional to product of their masses multiplication, inversely proportional to square of distance between them. हा एक मास m आहे, हा एक मास छोटा m आहे, त्या दोघांच्या मध्ये डिस्टन्स r आहे. असं ते तो लॉ सांगितलेला होता कितवीला, 10वीला. यात आपण g ची व्हॅल्यू जी काढली आहे, ही आपण जी g ची व्हॅल्यू काढली आहे 6.67 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ही जी व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे कॅपिटल जी ची, ही व्हॅल्यू आपण कुठल्याही डायमेन्शनलेस डायमेन्शन्स वापरून किंवा कुठल्याही मेजरमेंटच्या कन्सेप्ट वापरून आपण फाइंड आउट केलेली नाही. ही व्हॅल्यू आपण टोटली फक्त आणि फक्त एक्सपेरिमेंट्स मधनच काढलेली आहे, एक्सपेरिमेंट्स मधनच काढलेली आहे. ही व्हॅल्यू आपण टोटली एक्सपेरिमेंट मधनच काढलेली. ही व्हॅल्यू कुणी दिली आहे तुम्हाला, लॉ आहे ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा लॉ आहे. लॉ कोणाचा आहे, न्यूटनचा. पण ही व्हॅल्यू दिलेली आहे, ही व्हॅल्यू दिलेली आहे कॅव्हेंडिश. ही व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला कॅव्हेंडिश सायंटिस्टनी, की ज्यांनी एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले आणि व्हॅल्यू फाइंड आउट केली. न्यूटनला कॅपिटल जी ची व्हॅल्यू फाइंड आउट करता नाही आली, की जी कॅव्हेंडिशने टेकफोट करून फाइंड आउट केली आणि ती व्हॅल्यू काढली. ही व्हॅल्यू पूर्ण आणि पूर्ण कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही एक्सपेरिमेंट्स वर बेस्ड आहे. कुठेही डायमेन्शन्स किंवा कुठेही डायमेन्शन वापरून काढलेलं नाहीये. म्हणजे जी चे डायमेन्शन, एम चे डायमेन्शन्स काय, एन चे काय, आर चे काय, एफ चे काय, त्यातनं जी काढूया असं केलेलं नाही. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, हे झाले फर्स्ट. आता आपण सेकंड बघूया. ठीक आहे बघा, सेकंड ते पण इथंच ते दिलेले. काय म्हणले सेकंडला, डायमेन्शनल एनालिसिस. Dimensional analysis cannot be used to derive relation between trigonometric, logarithmic, exponential, as these are dimensionless. ठीक आहे, हे झालं सेकंड. बघा त्यांनी काय सांगितलं आपण आता बघूया. ते काय म्हणतायत मित्रांनो, की डायमेन्शनल एनालिसिस कॅनॉट बी युज्ड टू डिराइव्ह रिलेशन बिटवीन. बघा मी काय म्हणतो, लक्ष द्या. डायमेन्शनल एनालिसिस कॅनॉट बी युज्ड टू डिराइव्ह रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक, लॉगॅरिथमिक, एक्सपोनेन्शियल. म्हणजेच काय, समज इक्वेशन अशी असेल, फोर्स इज इक्वल टू मास इनटू साइन एक्स. ठीक आहे, किंवा मी म्हणेन फोर्स, जनरल इक्वेशन देतोय, हे आहे अशी फॉर्म्युले नाही, एक जनरल इक्वेशन देतोय.
आपण म्हणू शकतो हायपोथेटिकल इक्वेशन्स देतो. हायपोथेटिकल म्हणजे स्वप्नातल्या, अंदाजी, जिच्या प्रात्यक्षिक नाहीतच, ज्या आयडिया खऱ्या नाहीत, एक दिल्यात अंदाजी. f is equal to m into sin x किंवा f is equal to म्हणेन मी m into log x किंवा मी म्हणेन f is equal to m into a raised to x. या जर अशा तीन आहेत बघा. यात पहिली कुठली आहे? रेड पेन लिहितो तुम्हाला. यात पहिली कुठली आहे? ट्रिग्नोमेट्री. दुसरी कुठली आहे? लॉगॅरिथमिक. आणि तिसरी कुठली आहे? एक्सपोनेन्शियल. बरोबर. या तीन इक्वेशन्स आपल्याकडे झाल्या बघा. ते म्हणतात की या तिन्ही इक्वेशन्स आपण वापरू शकत नाही. म्हणजे काय? आपण कुठल्याही तिन्ही फॉर्म्युल्यांमध्ये फोर्स कॅल्क्युलेट करू शकणार नाही युजिंग डायमेन्शनल एनालिसिस. तिन्ही इक्वेशन मध्ये आपण फोर्स कॅल्क्युलेट करू शकणार नाही युजिंग डायमेन्शनल एनालिसिस. का? तर डायमेन्शनल एनालिसिस तुम्हाला असं सांगत आहे की कुठेही ट्रिग्नोमेट्रिक साइन कॉस टॅन कॉस सेक कोसेक अशी टर्म आली तर त्या टर्मचं आपण डायमेन्शन्स काढू शकत नाही. किंवा जर कुठेही लॉगॅरिथमिक टर्म आली, लॉग अँटी लॉग, तर आपण त्याच्याही डायमेन्शन्स काढू शकत नाही. किंवा कुठेही एक्सपोनेन्शियल टर्म आली, a raised to x, sin raised to x, f raised to x, c raised to x, कुठेही एक्सपोनेन्शियल टर्म आली रेज टू मध्ये म्हणजे पॉवर मध्ये, तर आपण इथे डायमेन्शन्स त्याचे फाइंड आउट करू शकत नाही. आणि जर आपण डायमेन्शन नाही फाइंड आउट करू शकणार तर आपण तिन्ही इक्वेशन मध्ये डायमेन्शन एनालिसिस वापरून फोर्स कॅल्क्युलेट करू शकणार नाही. हे त्यांनी काही रूल्स आणि रेग्युलेशन्स दिले की ज्यातून तुम्हाला आयडिया क्लिअर व्हावे. स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. आता आपण जात आहे आपल्या तिसऱ्या रूल्स कडे किंवा म्हणू शकेन मी लिमिटेशन्स कडे डायमेन्शनल एनालिसिसच्या. तिसऱ्याकडे जातोय आता आपण बघा. तिसरी सुद्धा तिथेच दिलेली आहे पेज नंबर 8 वरती. दिस मेथड is not used if constant have dimensions. बर. आपण आता काय म्हणतोय बघा, एक एक्झाम्पल घेऊया, त्यातनं क्लिअर होईल. ते काय म्हणताय की डायमेन्शनल एनालिसिस ही जी आपली टर्म आहे, ही टर्म आपण कधी वापरू शकतो? जेव्हा डायमेन्शन लेस क्वांटिटी असेल. मगाशी बघा आपण दोन फिजिकल क्वांटिटीज मधलं काढलं, आठवत आहे का? 1 जूल इज इक्वल टू x अर्ग होतं. तर x ची व्हॅल्यू किती आली बघा? 10⁻⁷. या 10⁻⁷ ला कुठे युनिट आहे? नाहीये. कुठे डायमेन्शन आहे? नाहीये. असं आलंय का 10⁻⁷ सेंटीमीटर, 10⁻⁷ किलोमीटर, 10⁻⁷ ग्रॅम, 10⁻⁷ मीटर, असं काय आलंय का? काही चाललेलं नाही. म्हणजे ही कशी आहे? डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. ही कशी आहे? डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. आणि ज्या कॉन्स्टंट ना, ही कॉन्स्टंटच आहे ना x, ज्या कॉन्स्टंट ना डायमेन्शन्स आहेत तिथे आपण ही मेथड वापरू शकत नाही. म्हणजे आपण तो g मधला काढू शकणार नाही. एक्झाम्पल जर द्यायचं म्हणलं, f is equal to gmn upon r². यातल्या g ला काय व्हॅल्यू आहे? 6.67 into 10⁻⁻11. आणि मागाशी बघा काय काढलं आपण? 1 जूल is equal to x अर्ग. ते x किती होतं? 10⁻⁷ होतं. 10⁻⁷ ला नो डायमेन्शन्स आणि नो युनिट. पण इथे तसं नाहीये. इथे 6.67 into 10⁻⁻11 ला आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. म्हणजे
थर्ड आपल्याला रूल असा सांगतो की ज्या कॉन्स्टंटना युनिट्स आहेत त्यांना डायमेन्शन्स पण आहेत. मग अशा कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी व्हॅल्यू ही जी काढली आहे ही व्हॅल्यू आपण कशी काढत आहोत? एक्सपेरिमेंटली काढत आहोत. कशी काढत आहोत? एक्सपेरिमेंटली. आणि ही व्हॅल्यू कशी काढली आहे आपण? डायमेन्शन्स वापरून काढलेली आहे. ही व्हॅल्यू आपण कशी काढली आहे? डायमेन्शन्स वापरून काढलेली आहे. दोघांमधला फरक समजून घ्या आणि स्क्रीनशॉट घ्या. पुढचा पॉइंट बघू. ठीक आहे, आता आपण फोर्थ आणि लास्ट लिमिटेशन बघणार आहे. फोर्थ आणि लास्ट लिमिटेशन काय आहे बघा. अ डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन is not always correct equation. जी इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे ती करेक्ट असेलच असं नाही. त्याचं एक्झाम्पल बघा, तुम्हाला मी काय सांगतो. v = u + at. जे डायमेन्शन v चे आहेत तेच डायमेन्शन at चे पण आहेत. मग ही इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे बघा. ही इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. ही इक्वेशन कशी आहे? डायमेन्शनली करेक्ट आहे. पण सायंटिफिकली ही नसून ही खरी इक्वेशन आहे. राईट. कशी आहे? सायंटिफिकली ही रॉंग इक्वेशन आहे. सायंटिफिकली समजतंय का? v = at डायमेन्शन प्रमाणे बरोबर येणार. जे डायमेन्शन v चे आहेत तेच डायमेन्शन a आणि t चे पण आहे. म्हणजे इक्वेशन बरोबर आहे का? हो. डायमेन्शनली इक्वेशन बरोबर आहे पण सायंटिफिकली ही इक्वेशन चुकीची आहे. तर सायंटिफिकली ही इक्वेशन कुठली आहे? v = u + at. म्हणून तर ते म्हणलेत ना, अ डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन इज नॉट ऑलवेज करेक्ट इक्वेशन. समजतंय का? जे डायमेन्शनली करेक्ट आहे ती करेक्ट असेलच असं नाही. हा, पण जी इक्वेशन करेक्ट आहे ती डायमेन्शनली करेक्ट असतेच. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. तर बघ, आजचं लेक्चर आपण इथे थांबूया. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.